ज्येष्ठ गांधीवादी डॉक्टर एस.एन. सुब्बाराव यांचं निधन झालंय। युवकांचं श्रद्धास्थान हरवलं अशा शब्दात अनेकांनी आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या। अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं आणि गांधी विचारांना त्यांनी देशातच नव्हे तर वेगवेगळ्या देशात सुद्धा त्याचा प्रचार केला। युवकांसाठी खूप मोठं काम केलं। तसंच चंबलच्या खोऱ्यात जाऊन त्यांनी डाकूंचं सुद्धा पुनर्वसन केलं होतं। त्यांच्या या जाण्यानं अनेक जण हळहळले आहेत। त्यांच्या कामाचा एकूणच त्यांच्या विचारांचा आढावा सुद्धा आपण जेम विशेष मध्ये घेणार आहोत। दुसरीकडे पेगॅसिस स्पायवेअर या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयानं निर्णय दिलाय। 3 सदस्यांची एक समिती गठीत केली आहे। या निर्णयामुळे या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे नेमका काय परिणाम होणार आहे, चौकशीतनं काय साध्य होणार आहे, याचाही आपण आढावा घेणार आहोत। सुरुवात करूया जेम विशेषला। पेगॅसिस स्पायवेअर हेरगिरी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं मोठा निकाल दिलाय। सर्वोच्च न्यायालयानं या प्रकरणी चौकशीसाठी एक समिती स्थापन केली आहे। सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश आर.व्ही. रवींद्रन हे या 3 सदस्यीय समितीचे प्रमुख असतील। याशिवाय एक तांत्रिक समिती सुद्धा गठीत करण्यात आली आहे। जी महत्त्वाची 3 सदस्यांची समिती आहे त्यात आलोक जोशी आणि संदीप ओबेरॉय सुद्धा असतील। आम्हाला कायद्याचे राज्य सुनिश्चित करायचे आहे। आम्ही नेहमीच मूलभूत हक्कांचं संरक्षण केलं आहे। प्रत्येकाला आपल्या खासगी बाबींच्या गोपनीयतेचे संरक्षण करायचे आहे। गोपनीयतेच्या अधिकाराला काही मर्यादा आहेत, पण कायदेशीर मार्गाने अशा प्रकरणात कारवाई होऊ शकते, असं सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एन.व्ही. रमणा म्हणाले। आजच्या सर्वोच्च न्यायालयातल्या निर्णयातले काही महत्त्वाचे मुद्दे सुद्धा आपण पाहणार आहोत। पेगॅसिस स्पायवेअर हेरगिरी प्रकरणी चौकशीचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय। पेगॅसिस हेरगिरी प्रकरणी केंद्राला मोठा झटका मिळाला। स्वतंत्र तज्ञ समितीमार्फत चौकशी केली जाईल। चौकशीसाठी स्वतंत्र तज्ञ समिती गठीत झाली। माजी न्यायाधीश आर.व्ही. रवींद्रन 3 सदस्यीय समितीचे प्रमुख असतील। आलोक जोशी आणि संदीप ओबेरॉय हे इतर 2 सदस्य त्यांच्यासोबत काम करतील। पेगॅसिस हेरगिरी आरोप चौकशीवर सर्वोच्च न्यायालयाची नजर राहणार आहे। पेगॅसिस स्पायवेअर हेरगिरी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं मोठा निकाल दिलाय। सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एन.व्ही. रमणा काय म्हणाले तेही पाहूया। आम्हाला कायद्याचे राज्य सुनिश्चित करायचे। आम्ही नेहमीच मूलभूत हक्कांचे संरक्षण केले आहे। प्रत्येकाला आपल्या खासगी बाबींची गोपनीयता पाळणं आवश्यक वाटतं। गोपनीयतेच्या अधिकाराला काही मर्यादा आहे, पण कायदेशीर मार्गाने अशा प्रकरणात कारवाई होऊ शकते। आम्ही सरकारला उत्तर देण्याची पुरेशी संधी दिली आहे। राष्ट्रीय सुरक्षेमुळे ते उत्तर देऊ शकले नाही असं सरकारनं म्हटलंय। तुम्ही जे सांगू शकता तेवढे सांगा असे आम्ही सरकारला म्हटले होते, पण सरकारनं उत्तर दिलं नाही। सर्वोच्च न्यायालय फक्त मूक गिळून बसू शकत नाही। आम्ही सरकारला उत्तर देण्याची भरपूर संधी दिली। राष्ट्रीय सुरक्षेमुळे उत्तर देऊ शकत नाही असं सरकारनं म्हटलंय, पण भाजप सरकारला काहीतरी लपवायचे होते हे आता स्पष्ट झाले आहे। सर्वोच्च न्यायालयानं स्थापन केलेल्या या समितीच्या चौकशीनंतर देशाला न्याय मिळेल अशी काँग्रेसनं आशा व्यक्त केली आहे। यावर काँग्रेस नेते राहुल गांधी आणि भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांच्या 2 वेगवेगळ्या भूमिका सुद्धा आपण पाहणार आहोत। हम चाहेंगे पार्लियामेंट में इसका डिस्कशन हो और
देखिए, ये पेगासस जो है, ये या प्राइम मिनिस्टर ने ऑर्डर किया है या फिर होम मिनिस्टर ने ऑर्डर किया है। ये कोई दूसरा व्यक्ति ऑर्डर नहीं कर सकता है। और अगर प्रधानमंत्री ने हमारे ही देश पर किसी और देश से मिलकर आक्रमण किया है, तो फिर इस पे प्रधानमंत्री की व्यू हम सुनना चाहते हैं। जो फॉल्स नरेटिव कुछ वेस्टेड इंटरेस्ट के ग्रुप के लोग पेगासस मामले में पूरे देश में बनाने की कोशिश कर रहे हैं, उस नरेटिव को ध्वस्त करने के लिए यह आवश्यक है कि एक एक्सपर्ट्स की कमिटी गठित की जाए, एक एक्सपर्ट्स की कमिटी बनाई जाए। और आज कोर्ट ने एक्सपर्ट्स की कमिटी बनाई है। पेगासस स्पायवेअरच्या संदर्भामध्ये एक तांत्रिक सदस्यांची समिती सुद्धा गठीत झाली होती। त्या संदर्भात सुद्धा आणखी माहिती पाहूया। डॉक्टर नवीन कुमार चौधरी हे राष्ट्रीय न्यायवैद्यक विज्ञान समिती गांधीनगरचे डीन आहेत। ते या तांत्रिक सदस्य समितीचे महत्वाचे सदस्य आहेत। डॉक्टर प्रभाकरन हे प्राध्यापक आहेत, स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अमृता विश्व विद्यापीठम केरळ इथले। तर डॉक्टर अश्विन अनिल गुमास्ते हे असोसिएट प्रोफेसर आहेत IIT मुंबईचे। हे 3 लोक या संपूर्ण प्रकरणातल्या तांत्रिक बाजूंचा अभ्यास करून माहिती पुरवणार आहेत। युवकांचं श्रद्धास्थान हरवलंय। ज्येष्ठ गांधीवादी डॉक्टर SN सुब्बाराव यांचं निधन झालं। बुधवारी सुब्बाराव यांचं निधन झालं। वयाच्या 92व्या वर्षी मध्य प्रदेशातील मुरेना इथे त्यांचं निधन झालं। युवकांचं श्रद्धास्थान हरवलं। त्यांच्या निधनावर अनेकांच्या शोकसंवेदना व्यक्त झाल्या। गुरुवारी मुरेना इथं SN सुब्बाराव यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत। चंबल खोऱ्यातील कुख्यात डाकूंच्या पुनर्वसनासाठी महत्त्वाचं कार्य करणाऱ्या ज्येष्ठ गांधीवादी डॉक्टर SN सुब्बाराव यांचे मोरेना येथील आश्रमात बुधवारी निधन झालं। वयाच्या 92व्या वर्षी भाईजी नावानं ओळखल्या जाणाऱ्या डॉक्टर SN सुब्बाराव यांच्या पार्थिवावर गुरुवारी मुरेना येथे अंत्यसंस्कार होणार आहे। देशातच नव्हे तर जगात गांधी विचाराच्या प्रचाराचं मोठं काम भाईजीने केलं। राष्ट्रीय युवा संघटनेचे देशभर जाळं पसरवून भाईजीनं तरुणांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण केली। युवकांचं श्रद्धास्थान हरवलंय या शब्दात अनेकांनी आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या। किनवट म्हणजेच नांदेड इथले ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर अशोक बेलखुडे यांनी भाईजी सोबत कामही केलंय। त्यांनी आपल्या काही आठवणींना उजाळा दिलाय। मला जाऊन आता एक 10-12 वर्ष झाली। भाईजींनी भारत जोडोचा नारा बाबांच्या नंतर तेवढ्याच तीव्रतेनं म्हणा तेवढ्याच यांनी पुढे नेला। भारत जोडो मध्ये आमची त्यांची ओळख आणि नंतर आम्ही त्यांची त्यांची लेखरच बनलो होत्या। त्यांच्या गोड गळ्यातील पण पहाडी आवाजातील गाणी युवकांना प्रेरित करणारी होती। भारत जोडोचा जो खरा संदेश अगदी तो जगापर्यंत अमेरिकेपर्यंत नेण्याचं काम भाईजींनी केलं आणि ते युवकांचे खऱ्या अर्थाने प्रेरणास्थान होते। आम्ही पाहूया सुब्बाराव गाण्यांच्या माध्यमातून लोकांशी संवाद नेमका कसे साधत होते। आया हूँ दरबार तुम्हारे, आया हूँ दरबार तुम्हारे, भाग्य बड़ा मन तुमसे लागा, भाग्य बड़ा मन तुमसे लागा, भाग्य बड़ा मन तुमसे लागा, नहीं तो जाता जमघर भागा, भाग्य बड़ा मन तुमसे लागा।
आताच्या नव्या तरुण पिढीला डॉक्टर एस एन सुब्बाराव यांच्या संदर्भात फारशी माहिती नसेल, पण वयाच्या 92व्या वर्षी सुब्बाराव यांनी मध्य प्रदेशच्या मुरेना इथं अखेरचा श्वास घेतला. पण सुब्बाराव जिवंत असेपर्यंत त्यांनी तरुणांसोबत आपली नाळ ही कायम ठेवली. आयुष्यभर त्यांनी तरुणांसोबतच काम केले. मग सोमनाथ येथील श्रमसंस्कार छावणीमध्ये कायम सुब्बाराव यायचे आणि तरुणांसोबतच मिसळून जायचे. पाहूया डॉक्टर एस एन सुब्बाराव म्हणजेच भाईजींचा परिचय. तरुण मनात मानवता जागविणारे डॉक्टर एस एन सुब्बाराव. सुब्बाराव यांची तुकडोजी महाराजांच्या विचारांवर श्रद्धा होती. काश्मीर ते कन्याकुमारी अशी सद्भावना रेल यात्रा सुब्बाराव यांनी काढली होती. बाबा आमटे यांच्या श्रमसंस्कार छावणीत त्यांनी कायमच आपला सहभाग नोंदवला. राष्ट्रीय युवा संघटन मजबूत करण्याचं काम सुब्बाराव यांनी केलं. तरुणांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण केली. गांधींच्या विचारांचा भारतात आणि इतर देशांमध्ये त्यांनी प्रसार केला. चंबल खोऱ्यातील कुख्यात डाकूंच्या पुनर्वसनासाठी त्यांनी महत्वाचं कार्य केलं. 14 एप्रिल 1972ला जौरा इथे गांधी सेवा आश्रमात 654 डाकूंचं आत्मसमर्पण त्यांनी घडवून आणलं. डॉक्टर सुब्बाराव यांनी जौरा इथे गांधी सेवा आश्रमाची स्थापना केली. आदिवासींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं काम सुद्धा भाईजींनी केलं. डॉक्टर सुब्बाराव पद्मश्रीनं सन्मानित सुद्धा करण्यात आले होते. 1995 मध्ये राष्ट्रीय युवा परियोजनेला राष्ट्रीय सेवा पुरस्कार सुद्धा त्यांच्या कामामुळे मिळू शकला. 2003 मध्ये राजीव गांधी राष्ट्रीय सद्भावना पुरस्कार देखील त्यांना देण्यात आला. 2006 मध्ये जमनालाल बजाज पुरस्कार सुद्धा डॉक्टर सुब्बाराव यांना मिळाला. 2014 मध्ये राष्ट्रीय सद्भावना एकता पुरस्कारानं त्यांना गौरवान्वित करण्यात आलं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांवर श्रद्धा असलेले भाईजी गांधी आंबेडकर विचारांसोबत राष्ट्रसंतांचा मानवतावाद तरुण पिढीमध्ये रुजवण्याचा सातत्यानं प्रयत्न करायचे. त्यांनी काढलेली सद्भावना रेल यात्रा काश्मीर ते कन्याकुमारी अशी होती. तरुण मनाला जोडत या यात्रेनं देशात एकात्मता भाव निर्माण केला. अशा शब्दात राष्ट्रसंतांच्या विचारांचे प्रसारक ज्ञानेश्वर रक्षक यांनी आपल्या आठवणींना उजाळा दिला आहे. चंबलच्या डाकूंसमोर विदेशामध्ये आणि देशामध्ये ज्या तरुण विद्यार्थ्यांचे संस्कार शिबिर व्हायचे, त्यातून ते मोठ्या गोड आवाजात गायचे आणि त्यांना त्याचा अर्थ समजून सांगत सर्व धर्माचा समन्वय कसा राहील, आम्ही प्रथम माणूस आहोत आणि मग धर्माप्रती आमची श्रद्धा आहे, अशा प्रकारे धर्म जगण्याचा मार्ग कसा आहे असा मानवतावाद डॉक्टर सुब्बारावजी आपल्या भजनांच्या, गायनाच्या आणि प्रबोधनाच्या माध्यमातून करायचे. राष्ट्रीय युवा संघटनेचं देशभर जाळं पसरवून भाईजींनी तरुणांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण केली. युवकांचं श्रद्धास्थान हरवलं म्हणूनच अशा शोक संवेदना यामुळे व्यक्त होतात. पाहूया सुब्बाराव तरुणांसोबत गातानांची एक सुंदर आठवण.
वेळ झाली एका छोट्या ब्रेकची. आपण पाहत राहा माझ्यासोबत जयम विशेष. आर्यन शाहरुख खानला बुधवारीही दिलासा मुंबई उच्च न्यायालयाकडून मिळाला नाही. आर्यनच्या जामिनावर आता गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. आर्यनच्या जामिनावर सुनावणी पुढे ढकलली गेली. आर्यनची बुधवारची रात्र सुद्धा तुरुंगातच असणार आहे. गुरुवारी दुपारी 2:30 वाजता सुनावणीला पुन्हा एकदा सुरुवात होईल. अरबाज आणि मुनमुनच्या वकिलांचे युक्तिवाद बुधवारी पूर्ण करण्यात आले. मुनमुन धमेच्या आणि अरबाजच्या बाजूनं अमित देसाई आणखी एका वकिलांना आपले युक्तिवाद पूर्ण केले. युक्तिवाद अमित देसाई यांचे काय होते तेही आपण पाहणार आहोत. अरबाजच्या बाजूनं अमित देसाईंचा युक्तिवाद पूर्ण झाला. अरबाजची अटक बेकायदेशीर आहे असं अमित देसाई यांनी म्हटलं. अटक करण्यापूर्वी नोटीस दिली गेली नाही. अरबाजच्या बुटात 6 ग्रॅम चरस मिळालं अशी कबुली अमित देसाई यांनी मुंबई उच्च न्यायालयात त्याच्या जामीन अर्जावर सुनावणी करताना दिली. मुनमुननं अंमली पदार्थाचं सेवन केलं असंही देसाईनं सांगितलं. अरबाजच्या वकिलाची कबुली. आरोपींचा एकमेकांशी संबंध नसल्याचंही देसाई यांचं म्हणणं आहे. ज्यांच्याकडे ड्रग्ज सापडलं त्यांना सोडून दिलं गेलं असा खळबळजनक आरोप सुद्धा न्यायालयात केला गेलाय. मुनमुन धमेच्याच्या वकिलांचा युक्तिवाद की मुनमुन गेस्ट म्हणून क्रूज पार्टीसाठी आमंत्रित केली गेली होती, ती स्वतःहून गेली नाही असं कोर्टात म्हणजेच मुंबई उच्च न्यायालयात आरोपींच्या वकिलांनी युक्तिवाद करताना म्हटलेलं आहे. आम्हाला पेशन्स हिअरिंग केला हायकोर्टने आणि हा केसमध्ये आज आरोपी नंबर 1, 2 आणि 3 आर्यन, अरबाज आणि मुनमुनचा युक्तिवाद आर्ग्युमेंट सगळं कंप्लीट झाला आहे. आता उद्या 3 वाजता AFGचा आर्ग्युमेंट येणार आहे. या केसमध्ये काय जस्टिफिकेशन, रिझनिंग आणि काय एव्हिडन्स, स्ट्रॉंग एव्हिडन्स रेकॉर्डवर नाही आहे आणि आहे तर ते सगळं स्मॉल क्वांटिटीचं, मेजर स्मॉल क्वांटिटीचा केस आहे. समीर वानखेडे यांच्या विरोधात पुन्हा एक तक्रार दाखल झाल्यामुळे समीर वानखेडे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. शेखर कांबळे यांनी कोपर खर्णे पोलीस स्थानकामध्ये तक्रार दाखल केली. 8 ते 10 कोऱ्या कागदावर समीर वानखेडे यांनी सह्या घेतल्याचा आरोप त्यांनी केला. आपल्या जीवाला धोका असल्याचं सुद्धा पोलीस तक्रारीत त्यांनी म्हटलेलं आहे. एनसीबीच्या एका कारवाईत पंच राहिलेल्या शेखर कांबळे यांनी जीवाला धोका असल्याची तक्रार दाखल केली आहे. खारघर इथे नायजेरियन नागरिकावर केलेल्या ड्रग्ज कारवाईत शेखर कांबळे पंच होते. या कारवाई दरम्यान 8 ते 10 कोऱ्या कागदांवर समीर वानखेडे यांनी सह्या घेतल्याचा आरोप शेखर कांबळे यांनी केला आहे. 27 ऑक्टोबरला एनसीबी कार्यालयातील अनिल माने यांनी फोन करून कार्यालयात बोलावले होते, त्यामुळे ते घाबरले आहेत असं शेखर कांबळे यांनी आपल्या पोलीस तक्रारीत म्हटलेलं आहे. लेखी अर्ज देऊन मी त्यांना सांगितलेलं आहे की आता मला काही लोकांपासून धोका आहे. कोण लोक आहेत, काय लोक आहेत ते मला माहिती नाही, पण काही लोकांपासून धोका आहे. त्याच्यामुळे मी त्यांच्याकडे तक्रार अर्ज केलेला आहे की मला थोडं प्रोटेक्शन मिळावं. ब्लँक पेपरवरती वानखेडे साहेबांनी पण सांगितले आणि अनिल माने साहेब पण होते. त्यावेळेस तुम्ही बोललो नाही? मी बोललो त्यांना की ब्लँक पेपरवरती सहाय्य, तर ते बोलले काय प्रॉब्लेम नाही, काय होणार नाही, कुठे काय विचारणार नाही कोणी, तू सहाय्य कर. म्हणून मी सहाय्य त्याच्यावरती केली. दिल्ली एनसीबीचं दक्षता पथक मुंबईमध्ये समीर वानखेडे, प्रभाकर साईल आणि किरण गोसावीच्या चौकशीसाठी आले. बुधवारी नवी दिल्लीतून हे दक्षता पथक मुंबईमध्ये धडकलं. समीर वानखेडे याची 4 तास चौकशी केली गेली, तर प्रभाकर साईल आणि किरण गोसावी यांनी चौकशीत सहकार्य करावे अशा प्रकारचं आवाहन देखील ज्ञानेश्वर सिंह यांनी केलं. ज्ञानेश्वर सिंह हे एनसीबीचे उपमहासंचालक आहे आणि दक्षता समितीचे सुद्धा ते उपमहासंचालक आहे. आरोप करणाऱ्यांच्या पत्त्यावर अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याचं त्यांनी सांगितलं. समीर वानखेडे, प्रभाकर साईल यांची समोरासमोर चौकशी अपेक्षित आहे. समीर वानखेडेंच्या अडचणीत वाढ झाली आहे. एनसीबीचे उपमहासंचालक ज्ञानेश्वर सिंह यांनी वक्तव्य केलं की या चौकशीमध्ये सहकार्य सर्वांचंच अपेक्षित आहे. क्रूज ड्रग्ज पार्टी प्रकरणातला पंच प्रभाकर साईल यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी दिल्ली एनसीबीचं दक्षता पथक मुंबईत दाखल झालं. या अंतर्गत एनसीबीचे विभागीय संचालक
समीर वानखेडे यांच्यासह प्रभाकर साईची समोरासमोर चौकशी करण्यात येणार आहे. मंत्री नवाब मलिक यांच्याकडून ट्विटची मालिका अजूनही सुरूच आहे. रोज मंत्री नवाब मलिक समीर वानखेडे यांच्या विरोधात आरोप करत सुटले. नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंबाबत आणखी एक ट्विट केलंय. अस्वीट कपाल असा उल्लेख करत पहिल्या लग्नाचा फोटोच त्यांनी ट्विट केला. पहिलं लग्न एका मुस्लिम तरुणीशी केलं, त्याची काही कागदपत्र सुद्धा त्यांनी सादर केली. कि समीर दाऊद वानखेड़े ने फर्जी दस्तावेज के आधार पर शेड्यूल कास्ट का सर्टिफिकेट बनवाया और उस सर्टिफिकेट के आधार पर कंपटीशन में बैठे, IRS का पद हासिल किया. नवाब मलिक जी जिस तरह सरकारी अधिकारियों को धमका रहे हैं, उसके विरोध में भारतीय जनता पार्टी मुंबई का एक प्रतिनिधि मंडल माननीय महामहिम से मिला और उनसे ये निवेदन किया कि आप इसके अंदर अब इंटरफियर करें. और जिस तरह से कानून व्यवस्था चरमरा रही है, उस दृष्टि से सरकारी अधिकारियों को धमकाने का ये जो शुरू हुआ है कांड, वो कांड के दोषी लोगों को सजा मिलनी चाहिए. नवाब मलिक जी को यदि सरकारी अधिकारियों को धमकियां देनी है तो पहले वो अपने पद से इस्तीफा दें. इस तरह से सरकारी पद का दुरुपयोग करना किसी भी दृष्टि से उचित नहीं है. देश का कानून कहता है कि कोई व्यक्ति जो शेड्यूल कास्ट को बिलोंग करता हो, एक बार उसने अपना धर्म परिवर्तन कर लिया तो उसे शेड्यूल कास्ट का जो भी फायदा है वो नहीं मिलता. लड़ाई ये है कि गरीब दलित का अधिकार छीना गया और निश्चित रूप से ये हम लॉजिकल एंड तक ले जाएंगे और निश्चित रूप से कानून के तहत कार्रवाई होगी. तो आंतरराष्ट्रीय ड्रग माफिया त्यांची जे मैत्रीण आहे त्यांच्या सोबत 2 दिवस तिकडे होता, डान्स करत होता. माझ्याकडे हे त्यांचे सगळे व्हिडिओ आहे. तो दाढीवाला तिहाड जेलमध्ये पण होता. तो दाढीवाला राजस्थानच्या तुरुंगात होता अशी माहिती मिळते. आता त्या दाढीवालाकडे लक्ष द्या. तो समीर वानखेडे यांचा मित्र आहे. समीर वानखेडेंचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी मंत्री नवाब मलिकांना न्यायालयात आव्हान देण्याचा इशारा दिला. याची माहिती त्यांनी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिली. नवाब मलिकांच्या सततच्या आरोपांमुळे माझ्या कुटुंबियांना नाहक त्रास सहन करावा लागल्यानं कदाचित आपण मलिकांविरोधात न्यायालयाचं दार ठोठावू असं वानखेडेंच्या वडिलांनी म्हटलेलं आहे. माझ्या वकिलाला विचारून, मुलाला विचारून आम्ही घरी बसून एकत्र कुटुंब बसून काय कारवाई करायची, 100% याच्या विरुद्ध न्यायालयात जाणार आहे. जो मानसिक त्रास झालाय आणि हे जातीचे प्रमाणपत्र, जाती हे गुन्हा आहे. हे एवढे माननीय मंत्री असून ते सर्व महाराष्ट्र सांभाळतात. त्यांना माहित पाहिजे की हे स्वतः म्हणजे कोणाच्या पर्सनल लाईफ मध्ये फोटो जाती धर्माच्या नावावरती असं ओपन करता येत नाही. हा एक प्रकारचा गुन्हा आहे. पती समीर वानखेडे यांच्या संदर्भातल्या वादावर पत्नी क्रांती रेडकर सुद्धा आता बोलू लागल्या. त्यांच्याशी बातचीत केली आमचे मुंबईचे प्रतिनिधी प्रशांत गोडसे यांनी. ड्रग क्रूज पार्टी प्रकरण सध्या तर वेगळ्या वळणावर जात आहे. समीर वानखेडे जे एनसीबीचे अधिकारी आहेत त्यांच्यावर आरोप प्रत्यारोप केला जातोय. आपल्यासोबत त्यांची पत्नी क्रांती रेडकर आहे. ज्या पद्धतीने नवाब मलिक आरोप करताय आणि भ्रष्टाचाराचा आरोप होतोय. मी आजपर्यंत गप्प राहिले या विषयावर. मी कधीच त्यांचं नाव नाही घेतलं किंवा मी काही असं बोलले नाही त्यांच्या अगेन्स्ट. पण आज मला हे खरंच बोलावं असं वाटतंय की हे पर्सनल टार्गेटिंग चालू आहे. समीर वानखेडेंची खुर्ची काढून घ्यायचा प्रयत्न चालू आहे. त्यांना जॉबवरनं काढून टाकायचा प्रयत्न चालू आहे. कारण की ह्याच्यात त्यांच्या सन इन लॉचं नाव इन्व्हॉल्ड आहे आणि त्यांनी त्यांच्यावर केस करून ते 8 महिने जेलमध्ये होते. नवाबभाई त्यांची वाट बघत होते हे जेलमधून कधी बाहेर येतात. आणि त्या आर्यनच्या केसवर पाय ठेवून त्यांनी ह्या सगळ्यात उडी मारलेली आहे. खरं तर त्या केसचा आणि ह्याचा काही संबंध नसावा असं मला वाटतं. हा फक्त त्यांचा पर्सनल वेंडेटा आहे. पण निश्चितच मोठ्या मोठ्या ड्रग लॉबीज पण ह्याच्या मागे असू शकतात. कारण त्या सगळ्यांच्या पोटावर गदा आली आहे, त्यांच्या सगळ्यांच्या पोटावर पाय आलेला आहे. आणि कुठेतरी समीर वानखेडे जर ह्या पदावरून बाजूला होतात तरच फक्त ड्रग लॉबीला पैसा मिळू शकतो. त्यामुळे तुम्ही आता समजून जा. ज्या पद्धतीने सर्टिफिकेट प्रमाणपत्र दिले जात आहेत, ट्विटरवर टाकले जातात, का सर्टिफिकेट टाकले गेलं, आता लग्नाचं जे आहे त्यांचं ते टाकलेलं आहे.
मला असं वाटतं की जो निकाहनामा त्यांनी टाकलेला आहे तो सर्वस्वी त्यांच्या आईच्या खुशीसाठी, त्यांच्या पूर्वीचे जी मिसेस होती त्यांच्या खुशीसाठी केलेला आहे, कारण की त्या दुसऱ्या रिलिजनच्या होत्या. तर त्या गोष्टीसाठी आपण त्यांना रिस्पेक्ट केलं पाहिजे की त्यांच्या आईच्या खुशीसाठी त्यांनी ते केलं. ह्याचा अर्थ असा नाही की ते जाऊन त्यांनी गॅजेटमध्ये किंवा कुठे त्यांनी नाव बदललं किंवा तेच गेले आणि त्यांनी त्यांचा रिलिजन बदलला किंवा त्यांची कास्ट बदलली. एक माणसाची कास्ट त्याच्या जन्माबरोबर येते. तुम्ही कोण बदलणार आहे त्याची कास्ट? एक माणूस जर जन्माला मार आला तर त्याची कास्ट मरेपर्यंत मार राहणार. त्याला कुठलं दुसरं सर्टिफिकेट द्यायची गरज नाही त्या गोष्टीसाठी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्या एक ऍडमिशनसाठी UPSC साठी तुम्हाला काय वाटतं 50 वर्षापूर्वीचं त्यांच्या आजोबांचं कास्ट सर्टिफिकेट खोटं आहे? ते खोटं आहे? त्यांच्या वडिलांचं कास्ट सर्टिफिकेट खोटं आहे? प्लीज तुम्ही तुमचं रिसर्च व्यवस्थित करा. समीरनी कोणताही गुन्हा केलेला नाहीये. त्यांना हे माहिती होतं की त्यांचा रिलिजन वेगळा आहे आणि त्यांच्या ज्या एक्स वाईफ आहेत त्यांचा रिलिजन वेगळा होता. त्यासाठी त्यांनी हे स्पेशल मॅरेज ऍक्ट केलं. कॅमेरा पर्सन चेतन सर, प्रशांत गोडसे, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई. प्रभाकर साहिलच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह. साहिलनं सॅम डिसूजा म्हणून दाखवलेला फोटो भलत्याचाच निघाला. हैनिक बाफना नावाच्या व्यक्तीची पालघर पोलिसांकडे तक्रार दाखल झाली आहे. बदनामीसाठी प्रभाकरनं माझा फोटो वापरल्याचा हैनिकनं दावा केला. आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात हे एक वेगळंच वळण लागल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. ड्रग्ज केसमध्ये माझं काही इन्व्हॉल्वमेंट नाही. त्यांनी त्यांचा ॲफिडेव्हिट मध्ये पण माझा नंबर दिला आहे, पण तो ॲफिडेव्हिट पण मला वाटतोय की तो पूर्णपणे खोटा आहे. कारण की माझं नाव सॅम डिसोजा नाही, मी हैनिक बाफना आहे आणि मी पालघरला राहतोय. आणि हे प्रभाकर सेल यांना ते चांगलंपणे माहीत होतं की माझं नाव हैनिक बाफना आहे, मी पालघरला राहतो. प्रभाकर साहिलच्या भरोशावर कोण आहे सॅम डिसोजा हे मी दाखवतोच, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं होतं. त्यांचं हे म्हणणं पुन्हा एकदा आपण पाहूया. मी जो व्हिडिओ शेअर केला त्याच्यातली जी व्यक्ती बसली आहे NCBच्या कार्यालयामध्ये, त्याचं नाव सॅम डिसोजा असं म्हणतात. त्याचा संदर्भ हा नेहमी मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणात येतो. अनेक मोठे नेते, राष्ट्रीय, महाराष्ट्रातले काही बडे अधिकारी प्रशासनातले, यांचे पैसे तो परदेशात पाठवतो. मनी लॉन्ड्रिंग ज्याला म्हणता तुम्ही ईडीच्या भाषेमध्ये. आता माझा मागणी आहे, तुम्ही करा चौकशी. या कथित 25 कोटी लाच प्रकरणातला एक महत्वाचा सूत्रधार आहे, हा आहे किरण गोसावी. हा सध्या पुणे पोलिसांच्या नोंदी फरार आहे. त्याची चौकशी करण्यासाठी आणि त्याचा तपास करण्यासाठी लखनौ इथे पुणे पोलिसांचा एक पथक गेलं होतं. मात्र त्यांना हात हलवत अक्षरशः परत यावं लागलं, कारण त्यांच्या हाती किरण गोसावी लागला नाही. पुणे पोलिसांना त्यांनी गुंगारा दिला. वेळ झाली जेम विशेषमध्ये. इथेच थांबण्याची. आपण पाहत राहा जय महाराष्ट्र.